एक छोटंसं बीज जो तुमचा ताणतणाव कमी करू शकतो, जो शरीराच्या ऊर्जा प्रवाहाला बदलू शकतो आणि सोबतच महादेवांचं वरदान सुद्धा. हे नक्की काय आहे जाणून घ्यायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हजारो वर्षांपूर्वी कैलासाच्या शांतीत भगवान शंकर दीर्घ ध्यानात बसले होते. सृष्टीतील दुःखात त्यांचे हृदय व्यथित झालं होतं. अखेर त्यांनी हळूच डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून काही दिव्य अश्रू पृथ्वीवर पडले. जिथे ते अश्रू पडले तिथे उमलली एक अद्भुत देणगी, म्हणजेच रुद्राक्षांची झाडं. आता रुद्राक्ष म्हणजे काय? तर रुद्र म्हणजे स्वतः शंकर आणि अक्ष म्हणजे त्यांचे अश्रू. म्हणजेच रुद्राक्ष हे फक्त बीज नाही, तर महादेवांच्या करुणेचा, शक्तीचा आणि ध्यानशक्तीचा जिवंत आशीर्वाद आहे. म्हणूनच रुद्राक्ष धारण केल्यावर मन शांत होतं, नकारात्मकता दूर होते आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. ही झाली आध्यात्मिक बाजू, पण यामागे ठोस शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत. काशी हिंदू विद्यापीठाच्या संशोधनात आढळलं आहे की रुद्राक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म असतात, जे शरीराचं ऊर्जा संतुलन राखतात. विशेषतः 5 मुखी रुद्राक्षाने हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि मेंदूतील ध्यानाशी संबंधित अल्फा वेव्स वाढतात. रुद्राक्षाच्या बीजात कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही शरीरातील तत्व आढळतात. म्हणूनच रुद्राक्ष शरीराशी एका अदृश्य स्तरावर जोडला जातो. प्रत्येक रुद्राक्षाची ऊर्जा वेगळी असते. म्हणूनच योग्य रुद्राक्ष गुरूंच्या मार्गदर्शनानेच निवडावा. रुद्राक्ष हे महादेवांच्या अश्रूंपासून जन्मलेलं, विज्ञानाने मान्य केलेलं आणि आत्म्याला शांतता देणारं दिव्य वरदान आहे.